माझे नाव आकांक्षा लीलाराम नागदेवे. मी BSc फर्स्ट इयर समर्थ महाविद्यालय लाखनीची विद्यार्थिनी. मी तुमच्यासमोर सुधा मूर्ती यांची बकुळा ह्या पुस्तकातील प्रतिस्पर्धा ही कथा सादर करत आहे. हुबळीच्या मॉडेल हायस्कूलमध्ये आजचा दिवस काय वेगळाच उजळला होता. वातावरणात उत्साह भरून राहिला होता. हुबळी हे कर्नाटकातील भरभराटीला आलेले शहर. 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये तर विशेष उत्सुकता होती. आज निबंध स्पर्धेचा निकाल लागणार होता. वर्षभरातील सर्वात मानाची स्पर्धा. पण आज कारण बक्षिसाची भलीमोठी रक्कम हे नव्हतं, तर आज या स्पर्धेतून निवडण्यात आलेला निबंध पुढे राज्यस्तरीय पातळीवरच्या स्पर्धेत पाठवण्यात येणार होता. सगळ्या किशोरवयीन मुलामुलींप्रमाणे इथल्या मुलांच्याही मनामध्ये आदर्शवाद, उत्साह, क्रांतिकारी भावना आणि त्याचबरोबर काही इतर संमिश्र भावनांचा कल्लोळ दिसून येत होता. सभागृह एका अनामिक उत्सुकतेने भरले होते. मुले मंत्रमुग्ध होऊन बसून होती. या अशा स्पर्धाचे निकाल कधी कधी अनपेक्षित लागतात. आपल्याला ज्याला बक्षीस मिळेल असे वाटतं, तसे न होता दुसराच ते बक्षीस पटकावून जातो. त्यामुळेच इथल्या वातावरणात एवढी उत्सुकता होती. इतिहासाचे अध्यापक कुलकर्णी सर निकालाचा कागद हातात घेऊन समोर उभे राहिले. सभागृहात शांतता पसरली. तासणी पडली तरी जाणवेल इतकी शांतता. सरांना सुद्धा आता मजा वाटत होती. त्यांनी विजेत्याचे नाव घोषित करायला मुद्दामच पुष्कळ आडेवेडे घेतले. ते म्हणाले, आपण आधी पहिल्या क्रमांकाचा निबंध तर ऐकूया. तुमच्या वयाच्या मानाने आम्हाला हा हृदयस्पर्शी आणि परिपक्व वाटला. सगळी माझीच लेकरे आहेत. मी त्यांच्या पित्यासमान आहे. आपल्या मुलाला सुखसमृद्धी लाभावी अशी प्रत्येक पित्यांची इच्छा असते. त्याप्रमाणेच या अवघ्या मानवजातीला चिरंतन आनंदाची प्राप्ती हो अशीच माझी पण इच्छा आहे. मी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी माझ्या लोकांच्या हितासाठी मी अविरत काम करत असेल. धर्माचा मार्ग हा सर्व कर्तव्यामधील अत्यंत पवित्र मार्ग आहे. ज्या व्यक्तीची सदविवेक बुद्धी जागृत नसेल, ती व्यक्ती धर्माचे पालन करू शकत नाही. या जगात धर्म वृद्धिंगत झाला पाहिजे, त्यांचा नाश होता कामा नये. हे शब्द देवानी प्रियदर्शी अशोकांच्या शिलालेखातील आहेत. अशोक हा बिंबिसारांचा पुत्र आणि चंद्रगुप्त मौर्याचा नातू. सम्राट अशोक एक माणूस म्हणूनही अत्यंत महान होते. त्यांच्या शिलालेखाकडे पाहून आपल्याला त्यांचा स्वभाव आणि त्यांचे धर्मविषयक विचार जाणून घेता येतात. त्याने आपल्या प्रजेला नेहमी आपल्या संतती समान मानले. हा त्यांचा एक विशेष गुण मानावा लागेल. जगाच्या इतिहासात सम्राट अशोकाने स्वतःची एक खास जागा निर्माण केली आहे. हा निबंध जिच्या लेखणीतून उतरला होता, तिने एक प्रदीर्घ श्वास घेतला. सरांच्या तोंडून आपण लिहिलेले शब्दच बाहेर पडत आहेत. ही गोष्ट तिच्या तात्काळ लक्षात आली होती. सर आपल्या अप्रतिम शैलीत तिचा निबंध सादर करत होते. जगाच्या इतिहासात फार महान लढवय्ये आणि सत्ताधीश होऊन गेले. त्यांनी कित्येक युद्धे जिंकली. अलेक्झांडरचंच उदाहरण घ्या. या जगात येशू ख्रिस्त आणि भगवान बुद्धासारखे महान योगी पुरुष आणि संत होऊन गेले. त्यांनी करुणेची महिमा दूरवर पसरवली. पण राजा आणि संत असा समन्वय केवळ सम्राट अशोकांच्याच ठायी बघायला मिळेल, दुसऱ्या कोणाचेही नाही. अशोकाने युद्धापासून फार मोठा धडा घेतला. महायुद्ध जिंकल्यानंतर तो अधिक सहनशील, अधिक करुणागार झाला. संवेदनेने आणि दयाबुद्धीने त्याच्या अंतःकरणाला पाझर फुटला. त्याने आपले उर्वरित आयुष्य धर्मवृद्धीसाठी व्यतीत केले. आपल्या प्रजाजनाच्या हिताचे रक्षण करण्यात खर्च केले. कदाचित असंही असेल, केवळ कलिंगाच्या युद्धामुळे अशोकाचे हे हृदय परिवर्तन होऊन तो अहिंसेच्या मार्गाला वळलाही नसेल. कदाचित मूळच्या कृपाळू, सहृदय आणि क्षमाशील अंतःकरणाच्या या सम्राटाच्या मनोभूमिकेत इतका मोठा बदल होण्यामागे त्या युद्धाचे केवळ निमित्त ठरले. आपल्या प्रजाजनाच्या कल्याणासाठी त्याने ज्या काही गोष्टी केल्या त्या खरोखरच स्पृहणीय होत्या. म्हणूनच सम्राट अशोकाचे नाव केवळ देवांनाच प्रिय नाही, तर ते अवघ्या मानवजातीला प्रिय आहे. त्याचे नाव केवळ भारताच्याच नव्हे, तर अवघ्या जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेलेले आहे. या अशा सम्राट अशोकाला माझं अभिवादन. सभागृहात आता हलक्या आवाजात कुजबूज सुरू झाली होती.
हा इतका सुंदर, सखोल, आशयघन आणि भावोत्कट निबंध कुणी बरं लिहिला असेल? अनेक नजरा एका मुलीकडे वळल्या आणि तिच्यावर खिळून राहिल्या. ती खाली मान घालून अबोलपणे बसून होती. तिच्या ओठांवर अस्पष्ट स्मित होतं. विजोद नामाचं हास्य नव्हतं ते. आपले शब्द सरांच्या तोंडून असे ऐकताना तिला मनातून काहीसं हसू होतं, तर थोडं संकोचही वाटत होतं. अशोकांचे शिलालेख त्यांच्या राजधानीत सर्वत्र विजयस्तंभावर, शिलावर आणि गृहामध्ये कोरलेले सापडतात. असं म्हणतात, त्यांचं राज्य दक्षिणेतील कर्नाटकापासून उत्तरेतील पाकिस्तान आणि अफगाणिस्तानाच्या सरहद्दीपर्यंत, तर पश्चिमेच्या अरबी समुद्रापासून थेट पूर्वेकडील सध्याच्या ओरिसा राज्यापर्यंत, म्हणजेच तेव्हाच्या कलिंग देशापर्यंत पसरलेले होते. त्याने आपले शिलालेख पाली, प्राकृत, ब्राह्मी आणि अरबी अशा विविध भाषेत कोरले होते. आपला देश जगाच्या कानाकोपऱ्यातील सामान्यापर्यंत जाऊन पोहोचावा अशी त्यांची इच्छा होती. त्याचे काही शिलालेख मस्की, रायचूर जिल्ह्यातील गावी माता आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंदपुरा येथेही आढळतात. मस्की येथील शिलालेखावरून अशोकाविषयीची एक गोष्ट पहिल्यांदा प्रकाशात आली, ती म्हणजे सम्राट अशोक हा देवनामप्रिय आणि प्रियदर्शी या नामाभिधानाने प्रसिद्ध होता. आज सम्राट अशोकांची राजधानी अस्तित्वात नाही, पण या संघर्षमय जगतात अशोकाने स्थापन केलेले पंचशील तत्वाचा खनिजा मात्र दिसून येतो. हा निबंध श्रीमती देशपांडेंनीच लिहिला असणार, दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा हा असणं अशक्यच नाही. ही गोष्ट एव्हाना वर्गातल्या सर्वांच्याच लक्षात आली होती. ती होतीच तशी उंच, सडपातळ, गुडघ्या एवढ्या केसांची, वर्गातील सर्वात बुद्धिमान मुलगी. अखेर शिक्षकांनी मोठ्यांदा तिच्या नावाची घोषणा करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. शिक्षकांनी तिला पुढे बोलावून तिचा निबंध तिच्या हाती ठेवला. तिने संकोचून टाळ्यांच्या कडकडाट त्याचा स्वीकार केला. एवढ्यात तास संपल्याची घंटा वाजली. मुले वर्गाबाहेर पडली. शेवटचाच तास होता. शाळा सुटली होती. श्रीमती आपल्या वह्या पुस्तके गोळा करून घरी निघत होती. इतक्यातच तिच्या वर्गातील काही मुलाचं बोलणं तिच्या कानी पडलं. ती सगळी मुले जराशी नाराज होती. वर्गातला सर्वात देखणा उंचपुरा श्रीकांत देशपांडे, डोळ्यात ठाम निर्धार असलेला आणि श्रीमतीचा नेहमीचा प्रतिस्पर्धा, आज मात्र जिंकला नव्हता. खुद्द श्रीकांतपेक्षाही या गोष्टीमुळे त्याचे जिवलग मित्र मल्लेश आणि रवी पाटील जास्त नाराज झाले. आज मुलींनी मुलांना हरवलं होतं. ही शाळा मुलामुलींची होती. साहजिकच वर्गात मुलीच्या गटाची आणि मुलाच्या गटाची सतत चुरस असायची. श्रीकांत, तू तिला जिंकायची संधी द्यायलाच नको होतास, ते रागावून त्याला म्हणत होते. श्रीकांत त्यावर नुसताच हसला. राहू दे रे रवी, इतिहासाचं काय एवढं घेऊन बसलास? केवळ चांगला निबंध लिहिला म्हणजे तुम्ही सर्वात बुद्धिमान असं सिद्ध होतं का? निबंध लेखन म्हणजे तरी काय? नुसती पानं भरवली की झालं? खरी हुशारी तर विज्ञानात मार्क्स मिळवण्यात आहे. पण मल्लेश मुळीच ऐकून द्यायच्या मनस्थितीत नव्हता. श्रीकांत, फार जास्त तोंड चालवू नकोस. श्रीमती काही हुशारीत कमी नाही, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. तू मुकाट्यानं तुझी हार मान्य कर बघू. ती नुसती बुद्धिमानच नाही तर मेहनती सुद्धा आहे, आणि माझी खात्री आहे ती प्रत्येक विषयात तुझ्यापेक्षा जास्त मार्क मिळवेल. हे बघ मल्ल्या, श्रीकांत आपल्या मित्राची समजूत काढत म्हणाला, तू तिला फार जास्त हुशार वगैरे समजू नकोस. ती चांगली आहे, पण फक्त भाषा, इतिहास असल्या आर्ट्सच्या विषयात. खरं तर बायकांना इतिहास आवडतो, कारण इतिहास नुसता गप्पा गोष्टींनी भरलेला असतो. कुठल्या तरी राजाला 3 राण्या होत्या आणि त्या तिच्या 3ऱ्या बायकोला 6 मुलगे होते वगैरे वगैरे. या गोष्टी लक्षात ठेवायला काही तर्कशास्त्र किंवा कार्यकारणभाव लागत नाही. फक्त उत्तम स्मरणशक्ती असलं की झालं. पण हे सगळं तुला कसं माहीत? रवी थोडासा वैतागून म्हणाला. रवी, अरे ती आमच्या शेजारीच राहते. माझ्या खोलीतून मी बघतो ना तिला अभ्यास करताना. ती रोज भल्या पहाटे उठून अभ्यासाला बसते. हे असलेच निबंध लिहतच ना बहुधा. मी जर तिच्या एवढा तयारी केली असती तर मी कदाचित तिच्यापेक्षा चांगला निबंध लिहिला असता. आपल्या पराजयाबद्दल सबब पुढे करीत श्रीकांत म्हणाला. पण त्याचे मित्र त्याचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. श्रीकांत,
या कथा काही तू आम्हाला सांगूच नकोस, मल्लेश म्हणाला. आणि काय रे, तू कशाला भला पहाटे उठाला असतोस? तिला अभ्यास करताना बघण्यासाठी की काय? तू असलंही तिच्या इतका मेहनती, पण ती नुकतीच तुझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे. तो मुद्दामच श्रीकांतला चिडवत होता. इतक्यात रवीने मध्येच त्याला थांबवले. मल्ल्या, अरे तुझं गेडाचं कातडं आहे का? तुला हळव्या नाजूक प्रेमभावना कसल्या कळणार? एखादा माणूस जेव्हा प्रेमात पडतो ना, तेव्हा तो हारही आनंदाने स्वीकारायला तयार होतो. तुझ्या लक्षात आले दिसत नाही. श्रीकांत नेहमी मुद्दामच पहिला नंबर तिला देतो. का माहीत आहे? कारण ती तिच्या अर्धांगिनी होणार आहे. बेटर हाफ. तिचं नाव काय माहीत आहे ना? श्रीमती श्रीकांत देशपांडे. त्यावर सगळे जोराजोरात हसू लागले. श्रीमतीने मागे घडून ईशानकडे पाहिलं. त्यानेही संकोचून तिच्याकडे नजर टाकली. त्याच्या मित्राचे विनोद जरा जास्तच पुढारलेले होते. हे बघ रवी, मल्ल्या, उगीच काही वाटेल ते बरबडू नका. हे असलं काही नाहीये. श्रीमतीच्या वडिलाचं नावही योगायोगाने श्रीकांतच होतं. त्यामुळे तिचं संपूर्ण नाव होतं श्रीमती श्रीकांत देशपांडे. आणि याच गोष्टीशी श्रीकांतला मित्रांना त्यांच्या खूप गंमत वाटत होती. कारण त्या नावाचा अर्थ श्रीमती श्रीकांतची बायको असे ते मुद्दाम लावायचे. थँक्यू.